रामा ओ जय रामा 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 ओ जय रामा 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 जय रामा 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 पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पतित पावन पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा जय रामा 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 हो जय रामा श्री रामा हो जय नाथा हो दीननाथ दीननाथा दीन नाथा हो दीन नाथा तुमसे चरणी राहो माथा चरणी राहो माथा तुझे चरणी राहो माथा तुझे चरणी राहो माथा ठेवीत माथा जय रामा रामा हो रामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा हो जय बंधु हो दीन बंधु दीन 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 बंधु हो दीन बंधु
बंधू बंधू हो दीन बंधू दीन बंधू दीन बंधू बंधू हो रामदास म्हणे करुणा सिंधू हो रामदास म्हणे दया सिंधू कृपा सिंधू श्रीरामा रामा हो रामा रामा जय रामा रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा राम रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा श्री रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसे 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 करी करुणा सावली हो करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये 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 उचलित पाऊली हो ये उचलित पाऊली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी तनयावरी हो तनयावरी करी
जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली सुख कर कर सावली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास श्री मातर जनक राजतनये मातर जनक राजतनये वो मातर जनक राजतनये श्री जग जननी सदय हृदये श्री जग जननी सदय हृदये विनंती करुणी चित्त वळवा विनंती करुणी चित्त वळवा प्रभुला किव माझी कळवा प्रभुला किव माझी कळवा प्रभुला किव माझी कळवा लक्ष्मणजी ऐकाये वढी करुणा ऐकाये वढी करुणा दाखवा रामचंद्र चरणा दाखवा रामचंद्र चरणा भरतजी ऐकाये वढी अरजी भरतजी ऐकाये वढी अर्जी द्यामज राम मनीची मरजी हो द्यामज राम मनीची मरजी द्यामज राम मनीची मरजी एवढी भीड खरचा एवढी भीड खरचा एवढी भीड खरचा अंगदजी तुकी भीड खरचा करामज दास प्रभू घरचा करामज दास प्रभू घरचा मारुती राया मारुती राया मारुती राया मारुती राया मारुती राया बल भीमा मारुती राया बल भीमा हो राम भजन प्रेमा द्यामज राम भजन प्रेमा द्यामज राम भजन प्रेमा विठ्ठल पंत विठ्ठल पंत विठ्ठल पंत उभा दारी दीन हा कामारी भिकारी दीन हा कामारी भिकारी दीन हा कामारी आई गे जनक राज तनये आई गे जनक राज तनये हो मातर जनक राज तनये मातर जनक राज तनये श्री जग जननी सदय हृदये हो श्री जग जननी सदय हृदये श्री जग जननी सदय हृदये रामा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्री रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जय रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. पतित पावन माझे आई मजला ठाव द्यावा पायी. पतित पावन माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी. ओ रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जय रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. श्री जनी जनार्दन स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. तेरे क्या बात है. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. 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 दोही यथा सांग दोही खडे. दोही यथा सांग दोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. आता हुशार झाला तू. दोही कडे सांग होता तो समर्थ. दोही कडे सांग होता तो समर्थ. नाही तरी व्यर्थ तारांबळी. नाही तरी व्यर्थ तारांबळी. नाही तरी व्यर्थ तारांबळी. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य.
तारांबळी होते विचार नसता, तारांबळी होते विचार नसता. मी आजचाच दिवस आहे कीर्तनाला. विचार नसता, तारांबळी होते विचार नसता. दास म्हणे आता सावधान, दास म्हणे आता सावधान. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. दोही यथा सांग दोही कडे, दोही यथा सांग दोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य, प्रपंचिते भाग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. आता काही म्हणणार नाही, 6:30 वाजलेले. आपदाम पहरतारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति तत्, यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्रीगुरवे नमः. यो जातो मरुदंशजो क्षितितले सम्बोधयन् सज्जनान्, ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज मौनी अमावस्या असली तरी इथं मौन सोडलेलं चालतं. आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान, वैराग्य महामेरू श्री सद्गुरुनाथ समर्थ माऊली, ज्या दैवतेचं या मंगल ठिकाणी अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला सकल शास्त्री पंडित वैदिक हरिभक्ती परायणांना अनन्यतेने शरण जाऊन तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञानवृद्ध साधक, समाजातील अनेक प्रांतातले मान्यवर आपणा सर्वांना मनापासून वंदन करून, अधिकार संपन्न हरिभक्त गुरुभक्त यांच्या चरणी शतशः प्रणाम करून, दोन उत्तम कलाकारांच्या कलागुणाला विशेष आदराने नतमस्तक होऊन, आपणा सर्वांच्या शुभ प्रेरणेने आणि सहकार्याने श्री सद्गुरुनाथांची अल्पशी सेवा करण्याचा केविलवाणा प्रामाणिक प्रयत्न. गेली 2-3 दिवस आपण तानपुरा थोडासा वाढवायचा. श्री समर्थांच्या या पदाचा यथामती विचार करत आहोत.
ऐहिकातली कर्तव्य कर्मे पार पाडून मग परमार्थ करावा असा जो करतो तो समर्थ होतो. अविवेकानं अविचारानं जो निर्णय घेतो त्याला जीवनामध्ये दुःखाला सामोरं जावं लागतं. समर्थ म्हणाले प्रपंचात विचाराचं भाग्य आहे आणि परमार्थात विवेकी वैराग्याचा विचार आहे. विवेकी वैराग्य स्मशान वैराग्य नाही. प्रपंच भाग्याचा होतो का हे पहा. त्या आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू असतं. आपण प्रपंचाला कोणत्या अँगलनं पाहतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये चतुर्विध पुरुषार्थाचा विचार आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म हा पाया आहे, मोक्ष कळस आहे. अर्थ कामाचा निषेध केला नाहीये, पण पहा अर्थ काम अनियंत्रित जर राहिले तर फार अवघड. म्हणून दोन व्यसनं बांधलेली आहेत, एक धर्माचं आणि मोक्षाचं. दरिद्री राहा असं सांगणारच नाहीत संत. जो व्यवहारामध्ये खोटा ठरतो तो परमार्थ काय करू शकेल. सौ चूहे खाके बिल्ली चली, काय उपयोगाचं. करून करून थकला आणि देवपूजेला नाही चालणार हो. शक्यतो तुम्हाला सांगू का, समाजाची मानसिकता कशी आहे. सगळं झाल्यानंतर कीर्तन ऐकायचं असतं. अलिखित कायदा आहे. कीर्तन कधी ऐकायचं, जेव्हा एका कानानं कमी ऐकायला येतं, दुसऱ्या कानानं भलतंच ऐकायला येतं. जेव्हा कर्नाटक केंद्र बंद तेव्हा यायचं. आणि एक मानसिकता अशी, बुवा म्हटलं, कीर्तनकार म्हटलं की पिकल्या पानाचा, 2-4 दात पडलेला, डोक्याचं विमानतळ झालेला. मंडळी एक लक्षात घ्यायचंय, व्यवहार सांभाळायचा आहे. प्रपंच याचा अर्थ गृहस्थाश्रम नाहीये. जेव्हापासून पंचमहाभौतिक देह मिळाला तेव्हापासून प्रपंच पाठीमागे लागलाय. तो ब्रह्मचर्याश्रमात असेल, गृहस्थी असेल, वानप्रस्थ किंवा संन्यासी. जरी तापसी संन्यासी पण माध्यान्ह काळी पाहिजे का नको. आपली कर्तव्य कर्मे त्याला छेद देऊन परमार्थ करू म्हटलं तर नाही शक्य. स्वामी विवेकानंदांकडे सद्गृहस्थ आले, एवढे निष्क्रिय होते. स्वामी म्हणाले आधी पापाला तरी प्रवृत्त हो, पुण्य फार पुढचं आहे. अशा निष्क्रिय समाजाला संतांनी जाग केलंय. जागृत उत्तिष्ठ प्राप्य वरा निबोधत. आधी व्यवहार नीट सांभाळ आणि पहा. जेव्हापासून या देहाला मी आलोय तेव्हापासून प्रपंच लागला, तो त्यागू शकणारच नाही. व्यावहारिक सत्ता स्वीकारलेली, व्यवहार करावाच लागणार आहे. आणि लक्षात ठेवावं, आपण ज्या रोलला आहोत त्या रोलला पूर्णपणे न्याय दिलाच पाहिजे. एक प्रसंग सांगतो. जुना संत तुकाराम चित्रपट ज्यांनी पाहिला असेल भाग्यवान, बहुतेकांनी पाहिलेला आहे. त्या चित्रपटात संत तुकारामांची भूमिका करणारे विष्णुपंत पागनीस. गोर गरीब लोक, अहो घरात पैसे नाहीत तर कासाराकडे तांब्या पितळेची भांडी गहाण टाकायचे, मोडायचे, पण आम्हाला तुकारामांचं दर्शन घ्यायचं आहे. तुकाराम होण्याची फक्त भूमिका केलेली लक्षात घ्या. रस्त्यानं जाताना लोक त्यांना तुकाराम महाराज म्हणून नमस्कार करायचे. त्यांचं वाक्य आहे. त्याच रोलमध्ये असताना ते गेलेले आहेत, त्याच भूमिकेत. तेवढ्या पुरता रोल होता पण शेवटपर्यंत त्याच रोलमध्ये राहिले. आणि त्यांचं वाक्य आहे, तुकाराम होण्याचं नाटक केलं तर हे फळ आहे, खरा तुकाराम झालो तर काय. विचारात घ्यायचंय, माझ्या रोलला मी न्याय दिला पाहिजे का नको. 6 ते 8 मी संस्थांचा सेवक आहे, समर्थांचा सेवक आहे. माझ्याकडे झांज वाजवायची सेवा, ती मी प्रामाणिकपणानं पार पाडलीच पाहिजे. हे करणं माझं कर्तव्य आहे. हा प्रपंच आहे. जो तो रोल पार पाडला पाहिजे. लक्षात ठेवावं, जेवणाच्या पानामध्ये सगळेच पदार्थ लागतात, पण कोणता पदार्थ कसा खायचा किती याचा विवेक असतो की नाही. लोणचं लोणच्यासारखंच खायचं असतं आणि भाजी भाजी सारखीच खायची असते.
बराच वेळा असं होतं, लक्षात घ्या, अनेक ठिकाणी जेवायचा प्रसंग म्हणजे 365 पैकी 350 दिवस बाहेरच जेवावं लागतं ना, त्याच्यामुळे 15 दिवस घरचं पचत नाही. आणि म्हणून मी दररोज ढोकीला येत होतो. जय जय रघुवीर भाविक हो. जेव्हा भाजी महाग असते ना, तेव्हा गृहिणी लोणचं भाजी सारखं वाटते. ओळखायचं असताच खाण्यात घटना दुरुस्ती करायची आहे. लक्षात घेऊया आपण, 4 पुरुषार्थ आहेत. धर्म पुरुषार्थ आहे. भेसळ करायची नाही. दही आणि गुळ, अहो दही दह्याच्या ठिकाणी चांगलं, गुळ गुळाच्या ठिकाणी चांगला, पण दही आणि गुळ एकत्र खाऊन चालणार नाही. प्रपंच भाग्याचा याचा अर्थ विचाराचा आहे. पहा, समर्थांची पंचसूत्री सांगू. केव्हा, कुठे, काय, कसं आणि किती हे ज्याला जमलं त्याचा प्रपंच भाग्याचा झाला. विचारानं केला तर, विचारपूर्वक प्रपंचामध्ये राहिलो, भाग्याचा होतो सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. या स्थितीपर्यंत जातो, सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. समर्थ म्हणाले, प्रपंचामध्ये विचाराचं भाग्य आहे. कसं राहावं? निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियास वडील पोन को. चुकत असेल तर सांगा बरं, आपण बडे बडे कीर्तनकार आहात, माझी परीक्षा आहे. इंद्रियास वडील पोन को, इंद्रियास वडील पोन को. प्रपंची ते भाग्य करायचंय. जरी खेळायचा प्रपंच मानावा, खेळण्याचाही आनंद घ्यायचा आहे. पण पहा, खेळ खेळण्यासारखाच खेळायचा असतो. आयुष्याचा पोरखेळ होईल इतका खेळ खेळायचा. आमचा पोरखेळ झालाय. वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा वाटतं सासूला, सुनेनं मला विचारूनच मेथीच्या भाजीत तेल घालावं. जय जय रघुवीर. बीड मधलं सांगत नाही, काळजी करू नका. आणि इथं सांगायला इतका येडा बुवा मी नाहीये. याचं कारण आहे, मला माझ्या घरी 8 वाजता नीट जायचंय. दुर्दैव सांगू, आधीची पिढी सत्ता सोडायला तयार नाही आणि पुढचे वाढ बघतात. याचं जम्पिंग प्रमोशन होतं कधी, याच्या जाणव्याची किल्ली मला मिळते कधी. दुर्दैव आहे मंडळी. प्रपंच भाग्याचा विचारानं केला तर होतो हो. अपवादानं शांती ब्रह्म एकनाथ महाराज जर सोडले तर लौकिक दृष्ट्या संतांकडे किती दारिद्र्य आहे सांगा. थोडासा विचार करा. पण कोणता संत प्रपंचाच्या उद्वेगानं व्याकुळ झाला? अहो, ज्यांच्या नावानं आम्ही कीर्तनकार पोट भरतो, जगतो, ज्यांच्या नावानं हार मिळतात, किती आघात झालेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असो द्या, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असो द्या, गंगाखेडला धर्मपत्नीचं कर्मांतर केलं, पोटचं लेकरू गेलं, पण भाविक हो आत काही परिणाम होऊ दिला नाही. ज्यांच्या मांडीवरती दत्तात्रेयांनी येऊन खेळावं हो बालरूपात. विचारात घ्यायचंय, जरुरी पुरता प्रपंचात मी विचार केला पाहिजे, किती रमावं. कारण पहा, प्रपंचाशी मी फार बिलगून राहिलो, एक दिवस माझी आणि प्रपंचाची ताटातूट होणार आहे. याच्यातलं चैतन्य गेल्यानंतर लक्षात घ्या, मला घरात ठेवलं जात नाही. घरचा मालकच असतो, पण चैतन्य गेल्यानंतर त्याची राख सुद्धा घरात ठेवली जात नाही. नव्हे घराच्या कंपाऊंड मध्ये सुद्धा नाही. आमच्या चैतन्य महाराजांचं एक प्रवचन ऐकायला मिळालं. त्यांनी फार छान सांगितलं, सध्या असं आहे, आपल्या जिवंतपणाचा वर्षातनं एकदा पुरावा बँकेला दिल्याशिवाय हक्काची पेन्शन मिळत नाही. प्रपंचाची आणि माझी ताटातूट कधीतरी वियोग आहे.
हे सगळं आहे, पण याचा आणि माझा कधीतरी त्याग होणार आहे. मग ज्याचा माझा कायम संयोग, त्याचा विचार करावा का न करावा? अहो, किती पाहुणे आले तरी 2-4 दिवस आनंदानं राहतो आपण पाहुण्याच्या घरी. कधीतरी आपल्या घरी जावं वाटतं की नाही. म्हणच आहे ना, आपलं घर. पुढचं म्हणत नाही मी, जय जय रघुवीर. पाहुण्याचं 2-4 दिवस कौतुक होतं, बासुंदी होते, गुलाबजाम. एकदा ताटात पिठलं भात आला की ओळखायचं, आता गाडी गाठायची. जय जय. लक्षात घ्यायचंय, आपल्या घरचा विचार करतो की नाही, हे कधीतरी त्यागायचंय हो. मी नाही त्यागलं, ते मला एक दिवस सोडून जाणार आहे. या कोरोनाच्या महामारीमध्ये किती जण गेले. स्वप्नवत जीवन आहो भाविक हो. एवढी नश्वरता आहे. आमचे समर्थ म्हणाले, प्रपंचात कसं राहायचं. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ती तुवा कैसी मानिली, आपुली रे पढत मूर्खा. जय जय रघुवीर. जय जय श्री सद्गुरुनाथ महाराज की. कोणाचा आवाज येऊ द्या, मला भरल्या पोटानं पाठवा. आपल्या सगळ्यांचा आवाज आला की नाही, लक्षात घ्या, हे टॉनिक असतो हो. बुवा 2 दिवस या टेम्पो मध्ये असतो, गाव बदललं तरी त्या 4 दिवसाच्या कीर्तनाचं डोक्यात काही असतं भाविक हो. म्हणून प्रपंचात विचार कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आमच्या गुरु माऊलींचं वाक्य आहे, मॅरेथॉनच्या रेसमध्ये पहिला नंबर कोणाचा येतो? जो धावतो त्याचा नाही, जो सगळ्यात आधी जाऊन थांबतो त्याचा पहिला नंबर. न प्रपंचात कुठेतरी थांबायचं आहे. बस, आता माझी गरज संपलेली आहे. बस, एक लक्षात घ्या, स्वतःहून कधीतरी निवृत्त व्हा, दुसऱ्यांनी निवृत्त व्हा सांगायची गरज पडू नये. विचारानं करावा, साक्षी भावानं राहावं, पद्मपत्र मिवांभसा असं राहावं. विचारानं जर मी राहिलो, आणि पहा समर्थ म्हणाले, प्रपंच भाग्याचा होण्यासाठी एक करावं, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे श्रीराम. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी श्रीराम. काय समर्थ आहेत हो आमचे. असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही. तरुणाईनं ऐकलं पाहिजे, वय कळतं झालं, कर्तबगार झाला की बापाचं सुद्धा आयतं खायचं नाही. याला मॅनेजमेंट म्हणतात. असा प्रपंच भाग्याचा होण्याची ही पूर्व संधी असते, सूचना. कायम स्वतःला व्यस्त करून घ्या. आयुष्याचा प्रत्येक क्षण विचारात घालवा. असा जर मी राहिलो तर प्रपंच का भाग्याचा होणार नाही. आमच्या समोर आदर्श कोण असावे त्याचा फार विचार आहे भाविक हो. पुराणांमधले सगळे राजे पहा, श्रीमद भागवत सांगणारे इथे अनेक वक्ते आहेत बडे बडे. मला सांगा, भागवतात प्रत्येक राजाचं चरित्र आलंय, आणि प्रत्येक राजानं राज्यकारभार व्यवस्थित केला, पण एका योग्य वेळी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि वनामध्ये गेले की नाही. तो इंद्रद्युम्न असो, तो पृथ्वीराजा असो, अंबरीश असो, विचारात घ्या, सगळं भाग्याचं केलं, पण पहा हे कधीतरी त्यागायचं हे पक्क ठेवलं हो. आमच्या समर्थांचं सांगणं आहे. आता इथून पुढे की शेवटपर्यंत मध्यमात 2-3 दिवस फार गळ्यानं त्रास दिला. आज बरं आहे. डोकं ठिकाणावर पाहिजे, हे बरं पाहिजे हो. आज रात्रभर प्रवास करून उद्या रत्नागिरी जिल्ह्यात माघी गणेशाची 4 कीर्तनं करायची आहेत. 1 तारखेला ओव्हर टाइम करून पुन्हा 2 तारखेला अंबाजोगाईला कीर्तनाला यायचं आहे. खरं सांगू का, माझं एका बाबतीत रेकॉर्ड असेल. माझ्या इतका फिरणारा बुवा मागे झाला नसेल आणि पुढे झाला नाही, होणार नाही. पहा,
कायम फिरावं लागतं. काखे झोळी हातात, भोपळा कीर्तनकाराला सारा गाव मोकळा. जा कुठं जायचंय तिथं. घर गाव ठाव माझा, शेतवाडी मळे गुरे, कन्या पुत्र वधू माझी, सर्व सांडून चालिला. आधीच सर्व जाणावे, काय येते समागमे. निर्वाणी अंतीचा देवो, कोणी येथे चुको नये. श्रीराम जय राम, जय जय राम. स्वप्न हा संसार, माईक व्यवहार. स्वप्न हा संसार, माईक व्यवहार. स्वप्न हा संसार. जुन्या कीर्तनकारांची चाल आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल बार्शीचे करंदीकर बुवा. त्यांच्या कीर्तनाला मी नव्हतो, पण आमच्या घरचे जे सगळे, त्यांची पेटंट चाल. कीर्तनकारांच्या चालीत या सगळ्या ज्या चालीत ना, नाट्यगीतात आलेल्या, चित्रपटात आलेल्या, सगळ्या आयात केल्या आमच्याकडनं. धुंदी कड्याना, धुंदी फुलाना, पुढचं म्हणायचं नाही इथं. म्हणून साचार मानून ये, म्हणून साचार, साचार, साचार. थोडी कसोटी आहे तुमची, सांभाळून घ्या. नेमका तीव्र मध्यम बेसूर आहे. आणि किती सांगितलं तरी सांगू का, इथं आल्यानंतर काहीतरी असं डोकं फिरतं हो. फार विचारपूर्वक राग निवडले, पण शेवटी आता कुठेतरी खिंडीत गाठावं लागतंच. म्हणून साचार मानून ये, स्वप्न हा संसार, माईक व्यवहार. स्वप्न हा संसार, माईक व्यवहार. स्वप्न हा संसार, माईक व्यवहार. माईक व्यवहार, माईक व्यवहार. प्रथम तुला. बस एवढंच. एवढं वाजवलंय मला तुम्हाला सांगतो म्हणजे कीर्तनात बरं का. तुम्हाला सांगतो, स्वभाव जुळेपर्यंत कठीण असतं, आणि एकदा सूर जुळले की मग वियोग नको वाटतो. आणि कीर्तन असो द्या किंवा आपला संसार असो द्या, सूर जुळले की बरं. जर सूर नाही जुळले तर मग अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, हेच आत्मचरित्र होतं हो. मंडळी, असे हसमुख राय साथीदार पाहिजेत हो. काही काही जण साथ करतात, पण चेहऱ्यावर कायम 14 जानेवारी, बाहेरून पाठिंबा. फार अवघड असतो हो. मस्त साथीदार मंडळी, यांचा परिचय नवीनच आहे. हे जरा मुरलेलं लोणचं आहे, खूप छान साथ आहे. आणि तुम्हाला सांगतो, उमेदवार आहे बरं का. जरा बघा, जय जय रघुवीर, असा प्रचार प्रसार झाला पाहिजे हो. आणि खरं सांगू का, अशा ठिकाणी साथ करणं फार भाग्याचं असतं. नाटकाची साथ करणं, सुगम संगीताची तिकडे रजोगुण आहे, इथे कायम ही साथ करताना श्रवण भक्ती होते की नाही सांगा. असतो हे कधीतरी त्यागायचं आहे. अनित्याचा संग सुटणार आहे, मग नित्याचा थोडासा विचार. समर्थांच्या मनोपनिषदातला श्लोक आहे, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, तो विचार केला पाहिजे. परमार्थी वैराग्य, परमार्थामध्ये वैराग्य हाच पाया, लक्षात घ्या. नव्हे नव्हे भांडवल आहे वैराग्य आणि विवेक. दोही यथा सांग दोही कडे, हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. सुजन हो, प्रपंचातल्या
बऱ्या वाईट अनुभवातनं थोडस शहाणं व्हायचं. विषय सेवन करत असतानाच विषयाचा वीट यावा. आणि कधी कधी जर हे खोट आहे तर मग खरं काय त्याचा विचार नको का? मी आज कीर्तन झाल्यानंतर जेवढे श्रोते आलेले आहेत ना तेवढ्या सगळ्यांना मी 2,000 रुपये देणार आहे आज. नक्की देणार आहे. समर्थांनाच वरून सांगतो 2,000 पण जुन्या 2,000च्या नोटा घ्याल का हो? अहो लहान लेकराला कळेल आता याची किंमत. पण असा विचार करायचा, एकदा खऱ्याच ज्ञान झालं की खोट त्यागायला कष्ट पडत. एक देव आहे खरा दुजा माईक पसारा हे कळलं वळलं समजलं उमजलं की मग प्रपंच आपोआप गळून पडतो. आपण त्याला धरलंय त्यानं आपल्याला धरलेलं नाहीये, लक्षात घ्या. आणि थोडासा विचार करूया. तो सत्य वाटतो, एकदा तो भ्रम कळला. सत्य आणि भ्रम याच्यामध्ये जो आपला गोंधळ झालाय, हा गोंधळ सुटला की जीवनात आनंद आहे. विषय सेवन करत असताना विषयांचा वीट यावा. आमचे मोरोपंत म्हणाले, विषयी विटला सुटला सुटला विषयी विटला सुटला. सुटला विषयी विटला सुटला हो विषयी विटला सुटला. भजनी नटला त्यजुनी भव खटला. भजनी नटला त्यजुनी भव खटला. तो विठ्ठल मनी पटला. तो विठ्ठल मनी पटला. तो विठ्ठल मनी पटला. संशय विठ्ठलात यासियम हटला. विषयी विठ्ठला सुटला हो विषयी विठ्ठला सुटला सुटला विषयी विठ्ठला सुटला. विषयी विठ्ठला सुटला सुटला विषयी विठ्ठला सुटला सुटला विषयी विठ्ठला सुटला. राधा ही जाताना येताना यमन. मंडळी, परमार्थात वैराग्य हे पहा, सगळं अनुकूल असताना त्याच्याबद्दल उदासीनता राहणं फार कठीण आहे. वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. कोल्ह्याला द्राक्षे आंबट असला त्याग कोणता शहाणपणा आहे. पुण्यामध्ये कीर्तनात असताना मी महिन्याच्या एका सद्गृहस्थानं सांगितलं, बुवा तुमच्या कीर्तनानं मला वैराग्य प्राप्त झालं. मी 15 दिवस झाले मी सुपारी खाणं सोडून दिलं. खूप आनंद. म्हटलं कारण काय? कारण माझे सगळे दात पडले. जय जय. आता याला वैराग्य म्हणावं का सांगा. विषय रांधिली रस सोये, हे जेवणारा जरी ठाऊ होये. तै तो ताटची सांडूनी जाये जियापरी.
संसारी या समस्ता जाणी जेजी अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे. आमच्या रघुनाथ पंडितांनी मोठा बहारदार प्रसंग वर्णन केलाय. समर्थांना वरायला 4 मुली आल्या. वा, तुमचं डोकं फिरलं का? अमावस्या आज म्हणून विचारलं. हा, समर्थांना, हो, समर्थांची विवाह करावा म्हणून 4 मुली आल्या, एक से बडकर एक सुंदर. समर्थांनी त्या 4पैकी 3घींना नाकारलं आणि एकीला स्वीकारलं. नवीन आलेले श्रोते म्हणतील उगाच आलो आज आपण. पण पहा, वैराग्य भाग्य भरिले असते अनन्या. आल्या जया प्रति चतुर्विध मुक्ती कन्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4 मुक्ती आल्या वरायला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आहे ना आता दिवस 4 खेडी मेळी. पण समर्थांनी 4थी तयात वडिली उरल्यान पाहे. तो आमुचा गुरु समर्थ समर्थ आहे. जय जय रघुवीर. मंडळी, परमार्थात वैराग्य. हे पहा, हे कांड पिस वैराग्य नाही आहे तितुके देवाचे. ऐसे वर्तणे निश्चयाचे येणे रीती उद्वेगाचे मूळ तुटे. मला रामापेक्षा धन खरं वाटतं, इथे लोभ आहे. मला साध्य आणि साधन याच्यातला भेद कळत नाही. अर्थ साधन आहे आणि तो साध्य आहे. पण भाविक हो, सध्या झालंय काय? राम साधन झालं, अर्थ साध्य झालेला आहे. प्रपंचाचा परमार्थ व्हावा, परमार्थात प्रपंच करू नये, लक्षात घ्या. आमच्या गुरुजींनी सांगितलेलं होतं, कीर्तन करताना पोटात कीर्तन ठेव, कीर्तनावर पोट ठेवू नकोस. भाविक हो, दोन्हीची सांगड घालावी तत्व समन्वयात. संसार करत असताना त्याच्यातले दोष कळतात हो. एक जातोय, दुसरा येतोय. 30 वर्षानंतर पिढी बदलते, मागचा करता जातो, पुढचा येतो. एक जातोय, एक येतोय. ज्या घरात मी राहतो त्या घरात आतापर्यंत किती लोक राहिले, पण पुढे किती राहणार आहेत? मूषक म्हणती माझे घर, ढेकुण म्हणती माझे घर. समर्थांचा विचार करा दासबोधातला. घरची म्हणती माझे घर निश्चयेसी. भाविक हो, जे आपलं मूळ स्वरूप आहे, गंतव्य आहे, त्याचाही विचार करायचा. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी कोणासी द्यावी? त्या परमार्थात विवेकी वैराग्यानं यावं. असा जो करतो तो समर्थ आहे. भावनेच्या प्रांतात कधी हे खरं वाटतं, कधी ते खरं वाटतं, काहीच साधत नाही. तन चिंते राम, मन चिंते आराम. तन मन के झगडे में ना राम ना आराम. धोबी का कुत्ता, पुढचं सांगायची गरज नाही. इथं भैरवी पर्यंत खरं वाटतं. काय हो बुवा, काय सांगू? संसार म्हणजे काही खरं नाही. देह पाण्याचा बुडबुडा, मनुष्य जन्माचा काही भरवसा नाही हो. एकदा भैरवी झाली मग घाली न लोटांगण, वंदी न चरण, डोळा न पाही न रूप तुझे. ये रे माझ्या मागल्या आणि सोनूबाई चांगल्या. असे काही काही श्रोते. तिथं वैराग्य खरं वाटतं. आणि टीव्ही वरची एक मालिका जर चुकली तर रात्रभर झोप लागत नाही हो. आणि 7 ते 9 जर मालिका नाही पाहिली तर 11 वाजता पाहिल्याशिवाय पिंडाला कावळा शिवत नसतो. जय जय रघुवीर. कुठे गेलं वैराग्य? मंडळी, विनोद नाहीये. प्रल्हादाचं चरित्र पहा, ध्रुवाचं चरित्र पहा. पुन्हा पुन्हा पुराण जी ऐकायचीत, कथा कीर्तन ऐकायचीत, आपली जडणघडण हो. या चरित्रातनं मी नेमका कुठे कोणत्या पायरीवरती याचा विचार करायचा असतो. ऐहिक तर व्यवस्थित झालंच पाहिजे. मिळमिळे जीवन नाही जगायचं. 4 लोकांचं पोट मी भरलं पाहिजे, मी लाचार नाही व्हायचं.
स्वाभिमानानं जगायचं, समर्थांना मिळमिळीतपणा अजिबात नाही, उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची त्यागावे. सुखानं प्रपंच करावा, फक्त कुठेतरी थांबायचंय आणि विवेकी वैराग्यानं परमार्थाच्या प्रांतात यायचंय. असं जर केलं तर जीवन यशस्वी आहे. तारांबळी होते विचार नसता. दुःखाचं कारण काय आहे लक्षात घ्या, अविचार. एकच प्रसंग सांगतो, पूर्वरंग आवरतो. स्वामी विवेकानंदांचा एक गुरुबंधू होता. अधिकार नसताना त्यानं संन्यास आश्रम स्वीकारला. फार कठीण आश्रम आहे बरं, लक्षात घ्या. त्यांच्या गुरूंनी काहीतरी त्या आश्रमाची दीक्षा दिली, पण इतका मध्ये वेडा झाला त्यानं स्वतःचा घात केलाय, सुसाईड केलेला आहे. अविचारानं कुठे येऊ नये मंडळी. भावनेच्या प्रांतात नाही, भावाच्या प्रांतात यावं. जी भावना संशयी, त्या भावनेच्या प्रांतात नाही, जो निश्चयी भाव, त्या भावानं परमार्थात यावं. आणि नेहमी लक्षात घ्यावं, एकदा एक पाऊल पुढे टाकलं की मग मागे नाही. शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो. विचारपूर्वक निर्णय, विचारूनी बोले विवंचोनी चाले म्हणून पहा एक वाक्य असतं. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं. कारण पहा, सगळीकडे विचार आहे, सगळीकडे विचार आहे. तो सारासार सत असत आणि आत्मानात्म. मी बोललो होतो, पुन्हा कधी वेळ आला, प्रसंग आला तर पाहूया, तर याच्या पुढचा अंबाजोगाईला. श्रोते बदलतील पण भाविक हो, एक अधिष्ठान. मला एका गोष्टीचं भाग्य आहे, फक्त कोरोनातलं एक वर्ष जर सोडलं तर हे दौऱ्यातलं माझं 23वे वर्ष आहे. अहंकाराच्या पोटी नाहीये, तेवढी वर्षे मला सद्गुरूंची सेवा करायला मिळते, याचा आनंद आहे. एका गोष्टीचं खरंच भाग्य हो, ज्या वयात नको तिकडे वाहवत जायची वेळ असते त्यावेळी आम्ही सज्जनगडावरती गेलो. ही जी सगळी रामदासी मंडळी आहेत ना, पहा या वयात योग्य ट्रॅक वरती आहेत. आणि भाविक हो, पुन्हा पुन्हा सांगतो, ज्या राष्ट्राचा तरुण निर्व्यसनी असतो योग्य ट्रॅकवर, ते राष्ट्र महासत्ता व्हायला वेळ लागत नसतो. मला खात्री आहे भारत नक्की महासत्ता होणार, मथुरा काशी नक्की मुक्त होणार आणि या जगाचा रंग भगवा होणार. होणार म्हणजे होणार हो, एवढा संकल्प आपण करूया. नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. भाविक हो, त्याच्यासाठी समन्वय साधायचा. ऐहिका जरुरी पुरतं, मुख्यांग जीवनाचं ते ठेवायचं, असा समन्वय साधायचा. शेवटी समर्थ म्हणाले, आता सावधान. आता म्हणजे कधी? 7:15 वाजता. आता शब्द कालवाचकही आहे आणि स्थितीवाचकही आहे. जेव्हा संसाराचा वीट येतो आता, ते आहे पहा, डोळे मोडी तर राधा चाले, वारी आने कुंडल हाले. फार अर्थ आहे हो. डोळे कधी मोडतो? एखाद्या गोष्टीला नकोस झालं की नाही, चला ना कीर्तनाला, नको बाई कीर्तन. डोळे मोडतो की नाही, नको. काय करायचंय त्याच्यापेक्षा दोघांनी घरी बसावं. एक 90 वर्षाचा, एक 92 वर्षाची, दोघांनी मालिका बघावी, माझी या प्रियाला प्रीत कळेना. डोळे मोडतात कधी सांगा? नको वाटतं काही, नको. फार मोठा अर्थ आहे. संसारातले सगळे विषय त्या गोपीच्या जीवनात वाटेवरती आहेत आणि ती विषयाकडे डोळे मोडते. मला आता हे नको, मला फक्त तो निश्चय परमात्मा कृष्ण पाहिजे. अशी स्थिती यावी. तीव्र मुमुक्षुता आली, सावधान व्हावं. समर्थांचा आवडीचा शब्द सावधान. बस. महाभारतात यशस्वी त्यालाच मिळते जो कायम दक्ष आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष, सावधान, प्रत्येक बाबतीत जागरूकता. कलियुगात तर तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं आव्हान, जागते रहो. जागे व्हा, जागे व्हा. जुन्या काळात जे वासुदेव यायचे पहा, 12 बलुतेदार पद्धती. खरं सांगू, आणखी ग्रामीण भागात थोडीशी संस्कृती टिकलेली आहे. मूठ पसा द्यायला 2 हातानं नाही 10 हातानं लोक देतात. काल आणि आज रेकॉर्ड ब्रेक भिक्षा आहे बरं. हे आपल्या बीडकरांचं फार मोठं भाग्य आहे भाविक हो. अहो, काही गोष्टी द्यायला 2 हातानं नाही 10 हाताने.
एकच प्रसंग सांगतो. संभाजीनगरला एक 10 वर्षापूर्वीचा दौरा. त्यावेळी मला वेळ असायचा, पण असं जायचो कधी या मुलांना गोळ्या वाटायला वगैरे किंवा गाडीमध्ये प्रचाराला. सत्य सांगतो, कचरा गोळा करणारी मुलं असतात की नाही, त्यांनी समर्थांच्या जोडीमध्ये 100 रुपये दिलेले होते. मी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं, म्हणलं आजची भिक्षा सर्वश्रेष्ठ भिक्षा समर्थांना. भाविक हो, जीवनाचा सूक्ष्म विचार आपण करायचा. तीव्र मुमुक्षुता आली की सावध राहायचं. प्रत्येक निर्णय सावधानतेनं घ्यायचा. हे पहा, आपले अश्रू प्रपंचासाठी नाही, आपले अश्रू रामासाठी आले पाहिजेत. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता जे मिळवण्यात आहे, यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, ते साधायचं. असं साधून घेतलं की तो समर्थ होतो, त्याच्या मागे समाज राहतो. याच्यासाठी थोडं समर्थांचं व्यवस्थापन कौशल्य. दासबोध असा आहे, सगळं सांगितलंय. नख किती वाढवावीत, केस कसे विंचरावेत, कीर्तनाला कसं बसावं, कसं हसावं, कसं रुसावं, बुवानं कसं उभं राहावं, काय बोलावं, काय बोलू नये, सगळं सांगितलं हो. अक्षर कसं असावं, काय विचार करा, सगळंच हो. प्रत्येक बाबतीत आपण आपल्या रोलला प्रामाणिक राहा. आपली कर्तव्य कर्मे तितक्याच तत्परतेनं पार पाडा. फक्त कुठे आसक्त होऊ नका. रंगोनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. अशा स्थितीनं राहू. विवेकी विचारानं आणि विवेकी वैराग्यानं आपण जीवनाचा सर्वांगीण विकास करूया. एवढी ग्वाही श्री समर्थ मावळीला देऊ. आणि पूर्वरंगातला संदेश बरोबर 7:50 कीर्तन संपलेलं असेल. माझी 11:35 गाडी लातूर मुंबई. रात्रभर प्रवास, पुन्हा उद्या 5 वाजेपर्यंत ट्रेनमध्येच फिरायचंय. रात्रीवर कोकणातली कीर्तनं अशी असतात हो. कीर्तनं बरी वाटतात, पण साथीदार इतके चांगले असतात, 3-3 तासाशिवाय बुवाला सोडतच नाहीत. भाविक हो, पूर्वरंगपदामध्ये माझ्या समर्थांनी जीवनाचं सार सांगितलं. हे पहा, आपल्या समोर आदर्श प्रणाली त्यांची आहे. एकही निर्णय चुकला आणि आमचा एकही बरोबर आला नाही. एवढा गोंधळ आहे. फ्रीज काढल्यानंतर भाजी कोणती करावी, वांग्याची करावी का, दोडक्याची करावी का, भोपळ्याची करावी का, काय करावं, जे ठरवतून दुसरीच होते हो. इथपासून गोंधळ आहे. तो होऊ नये. जीवनामध्ये ठाम राहावं. आपला रोल तर पार पाडायचा, पण विवेकाच्या आणि वैराग्याच्या बळावरती ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही साधायचं. हे कसं? आपण कधीतरी दासबोध पारायण करा. आपण सगळे समर्थ व्रती आहात, समर्थ संप्रदायातले. इथे अनेक मठपती लोक आहेत. पर पहा, बीड आणि समर्थ काही नवीन प्रकरण नाहीये. या मातीत समर्थांचे विचार मुरलेले आहेत. फक्त एकच आहे, अधिक त्याला जरा गती प्रगती देणं काळाची गरज. म्हणून हा दौरा पूर्वरंगपदामध्ये माझ्या समर्थांनी जीवनाचं व्यवस्थापन सांगितलं. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. या रामचंद्रा सदा वाल्मिका सारिका मान्य ईसा. दोही यथा सांग दोही कडे, दोही यथा सांग दोही कडे, दोही
यथा सांग दोही कडे प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य परमार्थी वैराग्य वैराग्य ताना तनना दिर्दितानो ताना तनना दिर्दितानो तानो ताना तनना दिर्दितानो दिर्दिताना तनना दिर्दितानो tanana tanana dirditanum tanum tanana tanana dirditanum tana dere na tanana na 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 tana dere na tanana na 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 dirditanana tanana dirditanum na dirdirtana na na tundirdirtana na na dirdirtana na na tundirdirtana 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 na na dirdirtana na tundirdirtana na na tanana tanana dirtanum tanana tanana dirtanana tanana dirtanana tanana dirtanum नको देवराया अंत आता पाऊसात 25 झाले भगवंताचं क्षणभर नाम घेऊया आणि राहिलेला कथाभाग पूर्ण करूया 2 महिने संस्थांच्या दौऱ्यात राहायचं असतं तुम्ही नवीन असतात पण एक श्रोता असा वाईट आहे माझ्या राशीला सगळी कुंडलीच तयार करून ठेवतो आणि तुम्हाला सांगतो मला एवढा जाच आहे हो म्हणून मी एवढा वाळलेला आहे भाविक हो पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही लौकिकातलं आधार कार्डावरती नाव माझं दुसरं असेल पण आमचं खरं आधार कार्ड तिकडे कायद्यासाठी आधार कार्ड वरती इकडच नाव पण आमच्या सगळ्यांचं खरं आधार कार्ड ते आहे गडावरच्या या लोकांमुळे खरं सांगतो असं एक नातं असतं हो 2 महिने एक परिवार राहिल्यासारखं असतो रामरायाने जी जोडून दिलेली माणसं असतात त्याची किंमत एक वेगळी आहे आपण भगवंताचं क्षणभर नाम घेऊ आणि कथाभाग पूर्ण करू खणखणीत आवाज यावा दणदणीत टाळी यावी आणि पहा आयुष्यभर जिभेनं नको ते बोलून जे काही पाप केलं असेल वाचिक ते धुण्याची संधी नामात एवढं इथेच आहे आमच्या विठोबा अण्णा दप्तरदारांची एक फार छान कल्पना आहे ते म्हणाले मथुराया विलोवेन मध्यमाक्षर रूपतः मथुरा शब्द उलटा करायचा लिहायचा आणि मधला जो शब्द आहे तो टाकून द्यायचा नाही त्याची गरज आहे यन्मुखे नास्ति तन्नाम तन्मुखे मध्यमाक्षरम मथुरा शब्द उलटा लिहायचा मधला जो शब्द आहे त्याची गरज आहे तो ठेवायचा त्याचं करायचं काय यन्मुखे नास्ति तन्नाम ज्याच्या मुखामध्ये रामनाम नाही तन्मुखे थू जय जय रघुवीर समर्थ थोडेसे कीर्तनकार असले की असा मसाला लागतो हो येणारा श्रोता सगळ्याच प्रकारानं पाहतो बुवाला याचं संस्कृत कसं आहे याचा अभिनय कसा याचं गाणं कसं आहे तो नकट्या नाकाचा आहे का चकण्या डोळ्याचा आहे पूर्व रंगाचा आणि उत्तर रंगाचा मेळ घालतो का का उगाच टला ट राला रा म्हणे मी कीर्तन करणारा असा आहे काहीतरी भाविक हो खणखणीत आवाज यावा दणदणीत नाम यावं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित
पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन जय सीताराम. जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा जय पायी. जय रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जनगडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. कंचनगडीचे माझे आई मजला ठाव द्यावा ओ पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सीताकांत स्मरण जय जय राम. राष्ट्र गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. स्वामी श्री जनी जनार्दन महाराज की जय. मंगल मूर्ती आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. काळी स्नानार्थ माहुलीला पर्व काळी. पर्व काळी पर्व काळी पर्व काळी स्नानार्थ माहुलीला येती स्वामी हरी प्रकट होईला. येती स्वामी हो येती स्वामी येती स्वामी तई प्रकट होईला. देखुनिया 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 अवचितन काठी. भिक्षुकांची भोवती होय दाटी. भिक्षुकांची भोवती होय दाटी. 60 वर्षानंतर येणारा असा कपिला षष्ठीचा महापर्व काल. त्या महापर्व कालाला माझ्या समर्थांची स्वारी त्या माहुरी क्षेत्री आली आणि जाणत्या राजाचे गुरु ते आलेत. ही वार्ता कर्णोपकरणी गेली. तुम्हाला सांगतो मोठी माणसं येणार म्हटलं की वार्ता पसरते की नाही. मोठ्यांचा मोठेपणा त्याच्यातच असतो. आणि समर्थांना संकल्प सांगावा असं त्या विप्रांना वाटलं. एक लक्षात घ्यावं,
या वर्गानं समाज टिकवलाय. अत्यंत प्रतिकूल काळामध्ये वेद जगवलेले आहेत. आज आपण जे इथे बसू शकलो या वर्गाची फार मोठी पुण्याई आहे. भाविक हो, कथा सांगताना फार विचार करावा लागतो. ते धनाचे लोभी नव्हते हो, पण जरुरी पुरतं 12 वाजता काही नको का सांगा. चातुर्मास्याची पोथी काढा, आटपाट नगर होतं आणि तिथे श्रीमंत असंच ना. नाही हो. आमच्या स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवलेजी यांनी फार छान चिंतन मांडलंय. ते म्हणाले, ब्राह्मणाने दारिद्र्य स्वीकारलेलंय, पत्करलेलंय, ते लादलेलं नाहीये. सुदाम देवाचं चरित्र आम्ही वर्षानुवर्षे सांगतो. सुदाम देवाला आपल्या विद्येनं पैसा मिळवणं कठीण होतं का? भाविक हो, कमीत कमी गरजांमध्ये सुद्धा सुखी राहता येतं हे जगाला त्यागाचं शिक्षण या वर्गानं दिलेलं. पण असा 5 शाह्या एकत्र येऊन पोटात काच रुतावी तसा महाराष्ट्र या 5 शाह्यांच्या याच्यात रुतलेला होता समाज. अन्नाची भ्रांत अशा प्रतिकूल काळामध्ये मागावं कोणाला. आणि म्हणून समर्थांच्या संकल्पासाठी हे सिद्ध झाले, हाव म्हणून नाही. संकल्प सांगायचा. राजे धावपळीच्या काळात राजानं जास्त वेळ टाइमपास करू नये. राजाचा एक एक क्षण महत्वाचा असतो. राजा कारभारासाठी सातारला निघून आला, जाणता राजा. आणि समर्थ माहुलीला थांबले शिष्यगणांचं. विप्रांनी संकल्प सांगितला आणि समर्थांनी काहीतरी त्यांना द्यायचं ठरवलं. कालचा कथाभाग इथपर्यंत. नदीच्या पात्रात वाहत आलेले गोटे गुळगुळीत. हे पहा, नदीच्या पात्रात प्रवाहात वाहत आल्यानंतर दगड सुद्धा गोटे होतात. आपण कोणाच्या प्रवाहात आहोत याला फार महत्व आहे. मंडळी, बुड्या मारल्या आणि हातात येतील ते दगड गोटे दिले. काय दिले? टोकन म्हणून. समर्थांना एक करायचं होतं. अरे ही फक्त नांदी आहे. संतांची कृपा एवढी सामान्य नसते. काय देतील? नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, हा त्यांचा अधिकार आहे. सगळं अशाश्वत नाशिवंत द्यायचं आणि शाश्वत घेऊन यायचं. काहीतरी द्या ना. आणि समर्थांनी प्रत्येकाला एक एक दगड गोटा टोकन म्हणून दिलेला होता. बाकीच्यांना समर्थांची पारमार्थिक श्रीमंती कळाली नाही. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले समर्थांना. यांना असं काहीतरी द्यायचं होतं की दोन्ही प्रकारचं जीवन त्यांचं संपन्न व्हावं. बाकीच्यांनी ते गोटे पाहिले. एकानं विचार केला, मी आधीच असताना दुसऱ्याची काय गरज आहे. जय जय रघुवीर. दैव देत आणि भाविक हो, त्यात एक भाविक होता देवारा पूजिला. देवारा पूजिला म्हणून आणिला भाग्योदये जाहला. हा भाविक होता. तुम्हाला सांगू, परमार्थात कोणाची बुद्धी कशी प्रारब्धावर आहे, पण भाव पाहिजे का नको. बराच वेळा श्रोते तुम्हाला सांगतो, भाविक कमी असतात आणि फारच तार्किक. भाविक श्रोते असतील ना, कीर्तन रंगत हो. आणि फार बुद्धिवादी असतील असे काही काही असतात. म्हणजे विवेकानंदानंतर याचाच फोटो टांगायचा आहे पहा भिंतीला. गोंदवलेकर महाराज म्हणाले, मला शिकलेल्या लोकांपेक्षा कमी शिकलेली माणसं आवडतात. शहरातल्यांपेक्षा खेड्यातली माणसं आवडतात. कीर्तनकारांनी नाम घ्या म्हटलं की घेतात. आणि शिकलेली माणसं शेजारणीकडे बघतात, तिनं घेतलं तर आपण घ्यायचं. तुम्हाला सांगतो, काही काही श्रोत्यांची अशी महायुती असते,
बुवानं विनोदाची पेरणी केल्यानंतर शेजारची हसली तर आपण हसायचं, नाही तर हसायचं नाही. आता नाही करून प्रसंग, नको तिथं करून नाही. भाविक हो, त्यानं तो दगड गोटा उपरण्यात बांधला. आपण देव म्हणून याची पूजा करूया. संतांचा स्पर्श ज्याला झाला त्याला किंमत प्राप्त आहे. बस. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड त्याची काये पिंड पुनीत झाला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संत दर्शनानं, संतांच्या कृपेनं काय. तो उपरण्यामध्ये दगडगोटा बांधून ठेवला. बाकीच्यांना, इतर लोकांनाही संकल्प सांगितले. आणि काय सांगावं, त्या पर्व काळात ज्यांना जे जे शक्य होतं ते मिळाला, देऊ लागले. मला सांगा, मिळून मिळून गुरुजींना आणि कीर्तनकारांना काय मिळायचं? जे जगात चालत नाही ते कीर्तनकाराच्या आरतीत. पुंडलिक वरद आमचे एक बुवा आहेत सातारा जिल्ह्यातले, ते म्हणाले माझ्याकडे 4 आण्याचे 576 रुपये. जरा विनोदीच कीर्तनकार आहेत गरवारे बुवा म्हणून. ते म्हणतात मला जर झोप लागत नसेल तर मी ते पैसे जरा उशाला ठेवतो, मला आनंद वाटतो, 4 पैसे पाळून आहे. भाविक हो, सत्यनारायणाच्या सुपाऱ्या पूर्वीपासून आहे हो. देवाला द्यायचं म्हटलं की जरा एक लक्षात घ्या. आधीच्या या वर्गानं किती त्रास सहन केलाय हो. आधीचे कीर्तनकार पहा बरं, अशी काही प्रवासाची साधनं होती का, काय होतं हो. ज्यांच्याकडनं थोडंसं काही घेतलंय मी, मालाडला वगैरे त्यांच्या कीर्तनाची 2-3 शिबिरं घेतलेली त्यांनी, त्यावेळेस होतो. भाविक हो, आयुष्यभर कीर्तनाचं मूल्य नाही केलं. त्याच्यावर पूर्ण भार. केवळ 2 तासापुरतं सांगण्यासाठी कीर्तन नाही होते, 22 तास स्वतःला सांगण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी कीर्तन. सांगण्याचं कारण त्यानं भाविक होता तो, त्यानं ते सगळं जे काही मिळालं तेवढं घेतलं. अयाचित वृत्तीनं राहणारा देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला. जे काही मिळालं होतं ती संध्याकाळची वेळ झाली, साधारणतः 4-4:30 वाजले. सगळं आल्यानंतर घरी सौभाग्यवतीच्या स्वाधीन केलं. त्याला सवय होती, ती वस्त्रे वेगळी, धान्य वेगळं, काय असतील तर फळं काही निवडायचं, ठेवायचं. पण हे जे उपरणं होतं ना, त्याच्यातला तो गोटा त्यानं असा खुंटीवर टांगून ठेवला. 4-4:30 पर्यंत संकल्प सांगून थकलेला, भूक लागलेली होती. आल्यानंतर प्रसाद घेतला आणि तुम्हाला सांगतो, ब्राह्मण एकदा जेवला की ढाराढूर. इथलं सांगत नाही बरं गुरुजी, सगळ्यांच्या तावडीत मी जर कचाट्यात सापडलो उदबत्ती पहिलवान तर काही खरं नाही हो माझं. मंडळी, खरं सांगू, आपण आलात, एक ब्रह्मवृंद 1,00,000 श्रोत्यांच्या बरोबरीचं पुण्य घेऊन आला असं मी समजतो. नक्की खात्री आमच्या सुनील दादांचं वाक्य आहे. एक वेद जगवणारा एक कीर्तनकार जर येऊन बसला तर तो 1,00,000 श्रोत्यांचं पुण्य घेऊन आल्यासारखा आहे. आपला परिचय नव्हता बरं, फक्त क्षमा करा मला. पुन्हा आवर्जून तुम्हाला भेटायला येईन मी. खरंच सांगतो, आम्ही रामदासी लोक एकत्र भेटलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. वारकरी कीर्तन जे समाजात गेलंय तसं आम्ही समाजापर्यंत मिसळलं पाहिजे. आम्हाला स्पर्धा करायची नाही, काही नाही, पण आमच्या माय बापाचं वैभव वाढवलं पाहिजे हो. आमच्या आई बापाची किंमत आम्ही नाही राखायची तर कोणी राखायचे. ते उपरणं त्यानं वर ठेवलं, झोपला. आता याच्या सौभाग्यवतीनं सगळं काम आवरलं, यजमानांचं भोजन झालं, 4 घास अन्न ग्रहण केलं. आणि त्या काळामध्ये स्वतंत्र धुणं धुण्यासाठी घाट असायचा पहा तीर्थावरती. त्या काळामध्ये सगळ्या महिला एकत्र जमायच्या असतील तर टाउन हॉलची सोय नव्हती. 5G नेटवर्क, धुणं धुण्याचा तो घाट, मग ते धुण्याचं गाठोडं घ्यायचं. सगळ्या गल्लीतल्या महिला चालल्या की मग तुझ्याकडचं कसं, माझ्याकडचं कसं, अमुक काय, फलानं काय, बिस्तानं काय. माझ्या डोक्यात सकाळी 12 निघाल्या, तुझ्या डोक्यात किती निघाल्या.
अशा सगळ्या चर्चा असायच्या हो मंडळी. आणि त्या सगळ्या धुण्यासाठी आल्या. प्रत्येकीनं ते गाठोडं घेतलंय. रिन, सर्फ एक्सेल, उजाला 4 बुंदोवाला, टाईड काय, वा 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 वा, सगळं घेतलं. आता एक 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 वस्त्र धुवायला लागल्या. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो, प्रत्येक कपडा स्वच्छ निघायला लागला का सगळ्या नवऱ्यावरचा राग. आणि तुम्हाला सांगतो, या गृहस्थाच्या सौभाग्यवतीनं ते एक वस्त्र काढून धुताना दुसरं, तिसरं, चौथं, आणि अचानक ते उपरणं घेतलं होतं. तिनं जाताना पाहिलं होतं, बाई हळदी कुंकवाचे डाग लागलेले, आता हे उपरणं धुतलं पाहिजे. आणि ते तसं गाठोड्यात तिनं घेतलेलं ते काढताना टन म्हणून जो आवाज आला, तिनं ती ब्रह्मगाठ काढली. आणि बघितलं, भाग्यवान विप्र त्या सुवर्ण जाहले. चम 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 चमकायला लागलेला दगड गोटा. तिनं विचार केला, काय बाई 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 बाई, काय करून काय नाही. देवा दया तुझी ती, पुढचं नाही म्हणायचं. सुमनताई, काय दैव फळलं, वा वा वा. पण तिच्या लक्षात आलं, इथून तिथून मेले सगळे पुरुष सारखे एका माळेचे मणी. खिडक्या सुपाऱ्या, सडलेली धान्य मला दिलं, कळकट मळकट वस्त्र दिले, आणि मोठी दक्षिणा कोणीतरी दिलेली मला सांगितली नाही, पण मी पठ्ठी कमी आहे. आणि तुम्हाला सांगतो, ती जी संतापली, धुण्याचं गाठोड, ती वस्त्रे सगळी तिथं ठेवली, आणि ही वंदे भारत एक्सप्रेस घराकडे निघाली. तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, ओ असे चाललात कुठे, आणि हे पहा हातात काय आहे. ती म्हणाली, तुम्हाला कळू नये म्हणून तर चाललेली आहे. काही नाही, तेवढं वस्त्रांकडे लक्ष ठेवा, आत्ता येते मी, 8च्या आत नक्की येते आज. आणि ती जी आली, आणि नेमका त्या दिवशी तुम्हाला सांगतो, मी बोललेलो आहे आपल्याला, कपिला षष्ठीच्या मुहूर्ताला 6 योग लागतात, त्याच्यात मंगळवार एक. आता मंगळवारच्या दिवशी ही जगदंबा प्रकट झाली. आणि तिचा एक जय जयकार झाल्यानंतर हे सुंदर ते ध्यान जाग झालं. काय अहो, हे काय आहे. यानं बघितलं, दगड गोटा सोन्याचा, म्हणजे कोणीतरी मोठी दक्षिणा दिलेली. मला काही तुम्ही सांगितली नाही, पण मी कशी शोधून काढली. मला काय वाटतं, मी सामान्य आहे का. लग्नाच्या वेळीच माझ्या आईनं मला पुस्तक दिलं होतं, सुखी संसाराची रहस्य. कसं शोधून काढलं. आता या गोट्याचे दागिने बनवेन. चम 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 चमकायला लागलेलं 52 कसी सोनं याच्या लक्षात आलं. अगं हे पहा, तुला सत्य सांगतो, समर्थ रामदास स्वामी महाराज शिष्यगणांसह आलेले, जाणते राजे आले होते. अगं संकल्प आम्ही सांगितला, सगळ्यांना समर्थांनी दगड गोटे दिले होते. मी त्या गोट्याची देव म्हणून पूजा करावी म्हणून उपरण्यात बांधून ठेवलेला कदाचित रामनामाचं सामर्थ्य असेल, कपिला षष्ठीच्या मुहूर्ताचा प्रभाव असेल, त्यांची पुण्याई कारण समर्थ येते, त्यांच्या पुण्य प्रभावानं आपला हा दगडगोटा सोन्याचा झाला. पण तुला सांगतो, ही वार्ता कुठे सांगू नकोस. तुम्हाला सांगतो, एखाद्या गोष्टीची जाहिरात तुम्हाला करायला सांगून काही उपयोग नाही. फक्त एक गिराईक गाठावं. तुम्हाला म्हणतो, नाही बाबा 5G नेटवर्क हो. हिनं विचार केला, बाई एवढं चांगलं, आणि त्यात पुन्हा काय सांगितलं होतं यजमानांनी, बाकीच्यांनी दगड गोटे फेकून दिलेत. तिनं सांगितलं, आता ही वार्ता शेजारणीला तर नक्कीच सांगते, जय जय रघुवीर. आणि तिनं तुम्हाला सांगतो, त्या धोबी घाटावर येऊन सांगितलं, हे पहा अहो, आज गडाहून, सज्जन गडाहून स्वामी आलेले, आणि त्यांनी सगळ्यांना दगडगोटे दक्षिणा दिली. बाई 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 बाई, आमच्या यांचा दगडगोटा सोन्याचा. एवढं म्हटल्यानंतर बाकीच्यांनी सगळी धुनी ठेवली.
आणि ही स्वयंरोजगार केंद्राची फौज निघाली आपापल्या घराकडे. सत्कर्मयोगे वय घालवावे. आणि सगळ्यांच्या घरी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव. दगडगोटा कुठे, सोन्याचा दगडगोटा कुठे. बाकीच्यांना कळीना गेलं काय झालं काय झालं. आणि सगळा इट्स ऑल इंडिया रेडिओ वृत्तांत कळाला. आता विचार करा, एकाचा दगडगोटा सोन्याचा झाला आणि बाकीच्यांनी काय हात चोळत बसावं. हा, काय करावं. त्यांनी ताबडतोब एक मीटिंग बोलावली आणि 92.5 वर्षाच्या एका आजीबाईला त्या मीटिंगचं अध्यक्ष केलं. आणि ती इतकी हुशार होती, तिनं सांगितलं, अगं काही काळजी करू नका, साधं लॉजिक आहे ना ग. हे पहा, समर्थांचा स्वामींचा स्पर्श ज्या दगडगोट्याला झाला, स्वामींचा हात ज्याला लागला, तो दगडगोटा सोन्याचा होतो. अगं यजमानांना काही कळत नाही, पण तुम्हाला कळत नाही का. उद्या प्रत्येकीनं आपापल्या नवऱ्याच्या डोक्यावरती दगडगोटे द्यावेत आणि सांगावं, जा, जर दगडगोटा सोन्याचा झाला तर चूल पेटवायची, नाही तर परवानगी शिवाय आत येऊ नये. आणि तुम्हाला सांगतो, गृहमंत्र्यांच्या पुढं कोणाचं काही चालत. जय जय रघुवीर. काय सांगावं हो, रात्री प्रत्येकीनं गोड 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 बोलायला सुरुवात केली. हे पहा, जाऊ द्या ना, वाहिली ती गंगा उरलं ते तीर्थबाई, आपल्याला संसारासाठी धन नको का. आणि तुम्ही किती छान हो, एवढं माझं ऐकाल का. आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, काही काळजी करू नका. तुमचं वजन 30 किलो जास्त नाही, 100 किलोचा दगड गोटा घ्या आणि गडावरती जा. हे ऐकल्यावरच एकाचे डोळे पांढरे व्हायची वेळ झाली. तो होता उदबत्ती पहिलवान. पण नाही ऐकावं तर इकडे आड इकडे विहीर झाली. दुसऱ्या दिवशी सगळे उठले, प्रभात काली स्नान संध्या देवपूजा झाली. आणि काय सांगावं, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे, गोटे घेऊन या गोटे. पाहुनी त्याते नवलची वाटे, पाहुनी त्याते नवलची वाटे, नवल बहुत वाटे निघाले, घेऊन या गोटे, घेऊन या गोटे निघाले, घेऊन या गोटे. निघाले हो करत. माहुलीहून सज्जनगड आज जायचं म्हणजे फक्त विचार करा. आम्हाला 250 पायऱ्या चढायचं म्हटलं तर ब्रह्म आठवतो हो. 20 पायऱ्यावर थांबायचं, मग मसाला ताक, मग लिंबू सरबत, मग कोका कोला, मग थम्सअप, आणि मग जायचं. जुन्या काळातले होते जरा शरीर कमावलेलं, निघाले रेपराईट करत. असं एवढं ओझं घेऊन जायचंय. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओझे टाकीला देश श्रीराम. करतात काय अपेक्षा, आशा सुटत नाही हो. काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल. बुवालाही वाटतं 23 तारखेला काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल. जय जय रघुवीर. कौस्तुभजी लक्षात ठेवा, साथीदाराच्या पटीत आणि पटीत बुवा असतो पुंडलिक वरदा. तुम्ही का हसलात गुरुजी, सांगा. मी किती साधा भोळा बुवा बरं. मंडळी, काय झालं होतं, समर्थ दुसऱ्या दिवशी इथे गडावरती आहेत. रामरायाची काकड आरती झालीये, पूजा झालीये. आणि 12 वाजता एक नियम, रामरायाच्या प्रसादाला कोणीतरी पाहिजे. समर्थांनी उद्धवाला कल्याणाला विचारला, रे रामरायाच्या प्रसादाला कोणी आहे का पहा ना. प्रभात काळी निघालेले हे थकलेले होते हो. पाणी प्यायला भाग नाही का. आपल्यापेक्षा 4पट वजनाचा दगड गोटा वरती असताना कशाचं पाणी. आणि तुम्हाला सांगतो, गड चढायचा असेल तर पाणी पिऊन चालत. दर
दरवर्षी आम्ही त्या पितृपक्षामध्ये केदारनाथ बद्रीनाथला लोकांना सांगत असतो, फार पाणी पिऊ नका. अति पाणी प्यालं की फार आपण घाट चढू शकत नाही, वरती वरती हे करू शकत नाही. थोडा कापूर हुंगायचा, लेमन गोळ्या घ्यायच्या. असे चालले हो. त्यात एका गुरुजीची फजिती झाली, त्याच्या धोत्राचा काष्टा सुटला. करावं काय तसाच निघाला. आणि तुम्हाला सांगतो, परळीच्या दिशेनं हे असे दगड गोटे घेऊन येताना पाहिलं, अंगाई देवीच्या तिथून उद्धवानं कल्याणानं महाराज महाराज माहुलीच्या त्या यवन अधिकाऱ्यानं बहुतेक विप्रांना त्रास दिला असेल म्हणून हे सगळे आले का काय. वाईट आहे तो. हे सगळे विप्र येतात, हा काही का असेना रामरायाच्या प्रसादाच्या वेळी येतात. समर्थांना आज्ञा केली, विनंती केली. समर्थांनी सांगितलं, पहा आपण सगळ्यांच्या भोजनाची तयारी करू. समर्थांनी शिष्यांना सांगितलं, पहा रे चला, रामरायाच्या प्रसादाला एवढे विप्रवर आले हो सगळे धापा टाकत. आणि काय सांगावं, आता समर्थांच्या दर्शनाला जायचे, दगडगोटे घ्यावे कसे. एकानं सांगितलं, मी तुझ्या डोक्यावरचा काढतो, तू माझ्या एकमेका साह्य करो. दगड गोटे खाली ठेवले. एक इतका हुशार होता, त्यानं विचार केला, माझ्या दगडाला स्पर्श झाल्यानंतर तो सोन्याचा होणार आहे, पण आपला जास्त वजनाचा त्या भटजींनी घेतला तर. पण त्यानं आपल्या हातातली अंगठी काढली, आपलाच दगड गोटा कळावा खूण म्हणून, आणि ती त्या दगडावर गोट्यावर ठेवली. आता भले मोठे दगड हो, किती हुशार असेल. अंगठी ठेवली आणि ती त्याला सासूरवाडीकडनं मिळाली होती अधिक महिन्यात. मंडळी ती ठेवली. सगळे आले. समर्थ वदती त्या विप्रासी, कुणी घातले तुम्हा संकटी, कुणी घातले तुम्हा संकटी. टाका 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 गोटे, टाका 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 गोटे, हे न उचित वाटे, निघाले घेऊन या गोटे. गोटे तू वेडा कुंभार, निघाले घेऊन या गोटे. चालू राहू द्या. अरे काय झालं महाराज. क्षमा करावी चूक जाहली, क्षमा करावी चूक जाहली, काल दक्षिणा फेकून दिधली. स्पर्श करावा या गोट्याते, स्पर्श करावा या गोट्याते, मनी आमुच्या वाटे, निघाले घेऊन या गोटे. गोटे घेऊन या गोटे, निघाले घेऊन या गोटे. मला कौस्तुभजींनी सांगितलं तर आख्यान पूर्ण करतो, नाही तर वझरकर बुवा हे सांगणार असतील तर अशा ठिकाणी आणून ठेवतो. काय करू तुम्ही सांगा. समर्थ म्हणाले, अरे काय झालं महाराज, क्षमा करा ना, आम्हाला कळला नाही अधिकार, आम्ही ते दगड गोटे फेकून दिले हो. आणि पहा त्यांनी तुमच्या त्या दगड गोट्याचं पूजन करावं म्हणून ठेवलेला त्याचा सोन्याचा झाला. महाराज महाराज आपला स्पर्श या दगड गोट्यांना करा आणि सोन्याचे करून द्या ना. समर्थ वदती त्या विप्रासी, अरे बाबांनो हे कसं शक्य आहे रे. कदाचित रामरायाला माझी लाज राखावी वाटलं असेल, कारण सोबत मी काहीच आणलेलं नव्हतं. आता एक करा, काल पर्वणी कपिला षष्ठी, काल पर्वणी कपिला षष्ठी, पुन्हा येतसे वर्षा षष्ठी, पुन्हा येतसे. भोजन करुनी जावे वाटे, भोजन करुनी जावे वाटे, हेची उचित वाटे, निघाले घेऊन या गोटे.
गोटे घेऊनिया गोटे निघाले घेऊनिया गोटे. बाबांनो असं काही नाहीये, पर्व काळ श्री कृष्णा त्यातचे योग असा आला. ब्रीद रक्षिले श्री रघुनाथे यश माझ्या हाताला. रे अरे असं काही नाही रे बाळांनो, असं काही नाहीये. माझा हात लागल्यानंतर दगड सोन्याचा होत असेल तर सज्जनगड सोन्याचा नसता का केला मी? रामरायाला माझी लाज राखावी वाटलं असेल, आता थकून आलात ना, रामरायाचं दर्शन घ्या, प्रसाद घ्या. महाराज एक दिवसाचं भागेल, उद्याची सोय काय? आणि आम्ही असेच जर गेलो तर आम्हाला परवानगी नाहीये, नो ऍडमिशन विदाउट परमिशन. काय करावं? समर्थ म्हणाले एक काम करा, आता प्रवासातनं थकलेला आहात, जा तळ्यावर स्नान करा, रामरायाचं दर्शन घ्या, प्रसाद घ्या, मी काहीतरी तुम्हाला देईन. शब्द त्यांचा आहे. आशा वाटली. मंडळी तळ्यावरती जाऊन स्नान केलं, रामरायाचं दर्शन घेतलं, संतांची संगत आणि संतांची पंगत दोन्हीचा लाभ झाला. भुकेलेले होते न हो. आणि तुम्हाला सांगतो, कडकडून भूक लागावी आणि आमच्या गडावरची खीर खायला मिळावी. पुंडलिक वरदा वारे वा. आणि त्यात वाढायला आमचे सचिन गुरुजी असावेत, असे मस्त पहिलवानी थाटाचे. आमच्या सारख्याला तूप वाढायला सांगावं. पुंडलिक जय जय. मंडळी खरंच सांगतो, संतांच्या घरचं अन्न गोंदवल्यातली नुसती आमटी पहा बरं, आहे की नाही सांगा? म्हणजे आमटी खाण्यासाठी गोंदवल्याला जाऊ नका रामनाम घ्यायला. तर बुवानं सांगितलं आमटी. खरंच सांगतो, अशी आमटी असते 6-6 महिन्याची सर्दी माझी पळून जाते हो. आणि काही काही ठिकाणची आमटी खाल्ल्यावर 6-6 महिन्याची गेलेली वापस फिरते. या वर्षीचे दौऱ्यातले आमचे आचारी एवढे खरं चांगले आहेत गुरुजी, बुवा बदला पण आचार्य साथीदार बदलू नका. एकदा त्यांच्यासाठी खरंच टाळ्या हो द्या. खूप मनापासून करणार आहे हो, खूप मनापासून. हा आता आमच्या कृष्णाबुवांनी सांगितलं, बुवा यावर्षी तुमची कीर्तनं जास्त झाली. आता त्याचं कारण सांगतो. आचारी म्हणून पुंडलिक. थोडा साधा भोळा बुवा वाटला का तुम्हाला मी? समर्थांनी सांगितलं रामाचा प्रसाद घ्या. प्रसाद घेतला आणि मंडळी समर्थ म्हणाले, गोटा घ्यावा उरमोडीचा, गोटा घ्यावा उरमोडीचा, प्रत्येकाने तो बचकेचा. राम करील हो सर्व गोमटे, राम करील हो सर्व गोमटे, उचितची हे वाटे, निघाले घेऊन या गोटे, गोटे घेऊन या गोटे, निघाले घेऊन या गोटे. तुम्हाला गोटा देईन, फार महत्वाचा अर्थ आहे. पण आता पहा, या उर्वशी नदीमध्ये जा, आपल्या बचकेत मावतील, म्हणजे आपल्या तळहातामध्येच मावतील एवढ्याच आकाराचे गोटे घेऊन या. आणि त्याचा मी स्पर्श केल्यानंतर तो सोन्याचा होईल. संतांचं बोलणं वरवरती कळत नाही महाराज. दासबोध मनाचे श्लोक करण्यासाठी त्यांनाच प्रार्थना करावी लागते. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अहो संतांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं हो, कृपादृष्टी झालेली होती. काही लोक पळत पळत निघाले उर्वशी नदीकडे. पण एकाच्या लक्षात आलं, जर त्यांना दगड गोटा सोन्याचाच करून द्यायचा असता तर या गोट्याचा का नाही? अरे प्रत्येक जीव हा गोटाच आहे. आईच्या उदररूपी उरमोडीमध्ये 9 महिने वाढलेला हा गोटा आपल्या बचकेत मावणारा एवढाच करा विचार या मेंदूचा. त्याचं मी सोनं करतो. संतांच्या अन्नाचा परिणाम असा झाला, धावत पळत चाललेले एकाच्या लक्षात आलं, अरे त्यांनी दगडगोटा सोन्याचा करून दिला तरी सोन्यानं जीवनाला शांतता नाहीये.
ते जीवनाचं मुख्याङ्ग नाहीये, त्याच्यापेक्षा आपण आयुष्याचंच सोनं करा असं त्यांना का म्हणू नये. बस इथे विवेक आणि वैराग्य जागा झाला. दास म्हणे आता सावधान, आणि ते आले हो. हा नको नको संसार शिरावरी भार, हा नको नको संसार शिरावरी भार. फक्त गुरुजी कोणाची तरी गाडी तयार ठेवा, 5व्या मिनिटाला मी निघालेलो असेल. हा नको नको संसार शिरावरी भार. रामचरणा विन संसारी नाही खचितची सार. हा नको नको संसार शिरावरी भार, हा नको नको संसार. महाराज, आम्हाला सोनं नको नको, आम्हाला क्षमा करा, चूक पदरात घ्या. आता आमच्या या दगडाचं सोनं करा, याला स्पर्श करा. समर्थांकडे शरण आले, रामरायाचं दर्शन घेतलं. समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला. आणि भाविक हो, काय कमी होतं झोडीत नवविध भक्तीच्या कोठड्या दिव्यजीला. निगम वेदचारी शोभती पक्षजीला, म्हणून विनवी तो मुक्ती देई तू दासा. शरण तुझं काम धेनु तोडी संसार पाशा. समर्थांनी अणिमा लघिमा गरिमा अष्टमहासिद्धी त्यांच्याकडे. भाविक हो, एकच प्रसंग सांगतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आईला घेऊन जेव्हा काशी यात्रेला गेले, आधी सगळं दान केलं गोंदवल्यातलं. आणि काशीला महाराजांच्या आईला वाटलं ब्राह्मणांना दानधर्म करावा, काहीच नाही. महाराज म्हणाले, आई तुला किती दानधर्म करायचा आहे. सतरंजी अंथरलेली होती, महाराजांनी हात घालावा आणि जेवढं पाहिजे तेवढं मिळावं. अगदी आपल्या जवळचं चरित्र सांगतो. चाकरवाडीचे माऊली आहे की नाही सांगा. जेव्हा त्यांनी समाधी घेतली, मला वाटतं ज्येष्ठी पौर्णिमा तिथे होती, त्या दिवशी तिथे होतो मी. उत्तरेश्वर पिंपरीलाही गेलोय, चाकरवाडीला. अशा लोकांकडे काही सिद्धी असतात. समर्थांनी आपल्या सामर्थ्यानं त्या विपरांना काही होन, काही सुवर्ण मुद्रा दिल्या आणि जाताना एकच आशीर्वाद दिला, आजपासून तुम्हाला कधीही याची भ्रांत पडणार नाही. कुठल्याही ब्राह्मणाला पोटासाठी गाव सोडून जायची वेळ येणार नाही. भाविक हो, गांधी वधानंतर काय झालं या समाजाचं, पण माहुलीतल्या विपरांना गाव सोडून जायची वेळ आली नाही. संतांचा आशीर्वाद फळला. भाविक हो, आयुष्याचं सोनं झालं, जीवनाचं कल्याण झालं. पण समर्थ म्हणाले, हे पहा, आयुष्याचं सोनं करणं हे जीवनाचं ध्येय आहे. मिळालेलं हे कधीतरी जाणार याचा विचार करू नका, शाश्वताचा विचार करावा. सगळ्यांना चूक कळली. रामनामासारखं शाश्वत धन मिळालं, जीवन बदललं, प्रपंचातलंही भाग्य मिळालं आणि परमार्थाचाही आनंद मिळाला. अशी स्थिती आपल्या सगळ्यांना मिळो. समर्थ कृपेनं आपल्या पिढ्यानपिढ्यांचं कल्याण होवो. ऐहिक तर झालंच पाहिजे, पण पारमार्थिक कल्याण. बुद्धी दे रघुनायक, ती बुद्धी रामरायानं समर्थांनी आपल्याला द्यावी. सर्वांच्या चरणी विनम्रतेनं अभिवादन करतो. गेली 4 दिवस या नगरीमध्ये येऊन अल्पशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. भाविक हो, पेपर सोडवला, त्यांच्याकडे दिला. कसा सोडवला असेल त्यांना माहिती आहे. एकच आहे, आपल्या रोलला प्रामाणिकपणानं. पहिल्या दिवशी खरंच सांगतो, तपोवन एक्सप्रेसनं निघालेलो मी, 4 तास कल्याण स्टेशनला. अनाउन्समेंटच नाही, गाडी कॅन्सल आहे म्हणून. यांना फोन केला होता, 9 वाजता येणं होतं का नाही. पहिल्या दिवशी उशीरच झाला. काल थोडीशी, पण ती माझी चूक, क्षमा करा, माझं कुठेतरी प्रारब्ध आडवं. पण झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित. मी मराठवाड्यातलाच आहे. पुन्हा सांगतो, तुमच्याकडे पाहून आमची माती आणि आमची माणसं खूप आनंद मिळतोय. सगळी आपली माणसं आहेत. समर्थांनी सगळ्यांना एका नात्यानं जोडलेलं आहे. हे पहा, आपण सगळे मणी आणि समर्थ मेरुमणी आहेत. आपण सगळे एका परिवारातले राहो आणि असाच हा देव देश धर्माचा अभिमान टिकवूया. सर्वांचं कल्याण. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. आज आशीर्वाद देण्यासाठी माझी आई आली असं समजेन.
पुन्हा पुन्हा सांगतो, काही काही गावं म्हटली की आम्ही नरसोबाच्या वाडीला जेव्हा जायचं आधी दत्तदास घागबुवांचं दर्शन आणि मग महाराजांचं. तसं कधी बीडहून जाता येता वाटलं की बुवांचं नाव येतं हो. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि आपल्या संप्रदायातलं एक असं ओजस्वी जीवन होतं. काही काही व्यक्तीमुळे गावांची ओळख असते तसं. पुण्यात नारद मंदिरातला त्यांचा महिना रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. अरण्येश्वर आणि नारद मंदिर. एक श्रावण महिना घेतलेला असतो. सर्वांच्या चरणी सप्रेम अभिवादन आणि सर्वांना पुनश्च शुभम भवतु. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. तोही यथा सांग तोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. परमार्थी वैराग्य. परमार्थी वैराग्य. धर्मकारणे सदा सहिष्णु. रणांगणी या सदा जयिष्णु. विश्वकार्य साधने वहतिया अखंड भागीरथी. जयतु सा भारतीय संस्कृती. जयतु सा भारतीय संस्कृती. जयतु सा भारतीय संस्कृती. झाले कीर्तन शेवट गुड करा. रंगी वाजवा करटाळी. काम घोषे पात काहूय होळी. येथुनी कल्याण साम्राज्य सुख राशी. अवघे उठावो वाळा राघवासी. उद्याचा जो सांप्रदायिक भिक्षेचा विभाग आहे तो गायत्री नगर, चक्रधर नगर, शिंदे नगर फेज 1, 2 आणि सुमती नगर त्या विभागातले आपण असाल. आपल्या परिचयातलं कोणी असेल त्यांना आपण कल्पना द्या. मूठ बसा समर्थांच्या झोळीमध्ये धान्य. शक्य असेल तर द्रव्य भिक्षा समर्पित करा. चांगलं वाङ्मय आहे त्याचा विचार करा आणि सहकुटुंब सहपरिवार समर्थांचं दर्शन घेऊन आपलं जीवन एक ओजस्वी तेजस्वी बनवा. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्या अधिष्ठानाला आपण आठवूया हो. धाव सख्या रे कृष्णा माझ्या. धाव सख्या तू धाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच मोठी ना. मुरहर नंद कुमारा मुनिजन सुखकारा कीर्ती. अभिनव नवनीत चोरा नटवर दाखवतव प्रीती. कुसुमित कानन रंजित मंद स्मित वदना तवदा. कालिय दमना पक्षी गमना तुझेच मोठी ना. कालिय दमना पक्षी गमना. वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू आज. तुझे शिष्य वर वाचविले तू अशी राखली लाज. कसे सख्या मी तुला दाखवू विकल मनाचे घाम. कालिय दमना पक्षी गमना तुझेच मोठी ना. नीलम कुंतल नील कमल नयने. श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणे. ठेव श्री गोपाळा तव कर व्यथित जीवाला पाव. कालिय दमना पक्षी गमना तुझेच मोठी ना. कालिय दमना पक्षी गमना तुझेच मोठी ना. तुझेच मोठी ना. तुझेच मोठी ना. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.